हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण दोरी बनविण्याची अगदी सोपी पद्धत पाहणार आहोत। ज्यावेळेस आपल्याकडे मॅचिंग अशी दोरी मिळत नाही, म्हणजे नॉड मिळत नाही मार्केटमध्ये, त्यावेळेस खूप प्रॉब्लेम येतो। तर अशा वेळेस आपण ब्लाउजच्याच कापडापासून मॅचिंग अशी दोरी बनवू शकतो। ती कशी बनवायची ते व्हिडिओमध्ये पाहूयात। तर मी इथं जे कापड घेतलेलं आहे त्याची रुंदी घेतली आहे 1.25 इंच रुंद। तुम्ही 1.25 इंच रुंद आणि तुम्हाला जेवढी दोरीची लेंथ हवी आहे तुम्ही तेवढी घेऊ शकता। आपण शक्यतो 1 मीटर दोरी वापरतो, तर 1 मीटर अंदाजे आणि थोडंसं जास्त कापड घेतलं तरी चालेल लांबीला, पण रुंदीला मात्र 1.25 इंचच घ्यायचं। आणि अशा पद्धतीने ही जी पट्टी घेतलेली असते आपण ती सेंटरला फोल्ड करायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने फोल्ड केली की वरच्या बाजूने थोडासा वाय आकार द्यायचा आहे। इथे पहा, आणि मी इथे चॉकने असं वाय आकार देत आहे। आता या आकारावरती आहे अशा पद्धतीने शिलाई मारायची। सुरुवातीलाच हा वाय आकार द्यायचा आहे। या वाय आकार म्हणजेच हा थोडासा पुढचा तोंडाचा भाग मोठा ठेवला की दोरी पलटवण्यासाठी अगदी सोपं पडतं आणि इझिली दोरी पलटली जाते। तर चला, अशा पद्धतीने थोडंसं 1 इंचापर्यंत वाय आकार आणि तिथून पुढे मात्र एकदम 1/4 इंच एवढी शिलाई मार्जिन, म्हणजेच जो नॉब असतो त्याची एक पट्टी एवढीच शिलाई मार्जिन धरायची आहे आणि पूर्ण पट्टीला शिलाई मारून घ्यायची आहे। आता इथे पहा, एकसारखी शिलाई मारायची आहे। शिलाई कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची। कमी जास्त जर झाली तर दोरीसुद्धा बारीक मोठी होऊ शकते। एकसारखी शिलाई असेल तर दोरी ही एकदम एकसारखी येते। आता शिलाई मारून झाल्यानंतर आपण जो वाय आकार घेतलेला होता त्या वाय आकारामधून आपल्याला दोरा ओवून घ्यायचा असतो। पण त्याआधी दोरा ओवताना सुई कोणती वापरायची, तर आपल्याकडे जी शिलाई मशीनची दोरी सुई असते ती घ्यायची आहे। सिंपल हात शिलाईची सुई न घेता शिलाई मशीनसाठी आपण जी सुई वापरतो ती घ्यायची आहे। त्या सुईमधून 2 पदरी दोरा आधी ओवून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा ओवायचा, म्हणजे तो 4 पदर होतो। असा 4 पदर दोरा ओवून घेतला की नंतर आपल्याला हवं तेवढं दोरा घ्यायचा, बाकीचा एक्स्ट्राचा कट करायचा। फार लांब दोरा घ्यायचा नाही, अंदाजे 10 इंचापर्यंत तुम्ही दोरीसाठी दोरा घेऊ शकता, 10 ते 8 इंचापर्यंत। आणि बॅक साईडने गाठ मारून घ्यायची दोऱ्याला आणि नंतर हा जो भाग दिसतो आहे, आपण जो वाय आकार दिला होता त्याचा बंद बाजूचा भाग आहे, त्या बाजूकडून ही दोरी अशा पद्धतीने ओवून घ्यायची आहे। त्याला 1-2 शिलाई मारून घ्यायच्या आहेत। नंतर सुईचा जो बॅकचा पार्ट आहे तो आपण जो दोरी शिलाई मारलेली आहे त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि ही दोरी दुसऱ्या बाजूकडून एकदम बॅक साईडला आपण ज्या पद्धतीनं लेडीज जी सलवार वगैरे असतात त्यामध्ये जशी नॉड ओवतो त्या पद्धतीने ही सुई जी आहे ती दुसऱ्या बाजूकडून दोरीच्या बाहेर काढून घ्यायची आहे। म्हणजेच थोडक्यात काय, आपण हा दोरा जो आहे तो पूर्ण जी पट्टी बनवलेली आहे त्यामध्ये ओवून घ्यायचं आणि दुसऱ्या बॅक साईडनं बाहेर येईल अशा पद्धतीने घ्यायचं आहे। आता सुई बाहेर आल्यानंतर ही जी सुई आहे ही कुठेतरी थोडीशी अडकून ठेवायची आहे। म्हणजेच आता मी इथे शिलाई मशीनलाच अडकवणार आहे, तुम्हाला हवं तुम्ही तिथे अडकू शकता। आणि नंतर ही जी पट्टी आहे ती अलगद बाहेर खेचायची आहे। आता हे अशा पद्धतीने, आणि हा जो वाय आकार आहे इथे सुरुवातीला मात्र कापड ओढताना थोडासा त्रास होतो। थोडंसं इथे सुरुवातीला इथे पहा, मी कापड धरून हळूहळू नखाने दोन्ही बाजूचं कापड सैल करून हळूहळू बाहेर काढून घेत आहे। इथे तुम्हाला दिसत असेल तर व्यवस्थित तुम्ही पहा, मी तुम्हाला झूम करून दाखवते। सुरुवातीला हे कापड आहे हे थोडंसं अशा पद्धतीने नखाने पकडून घ्यायचं आहे आणि बाहेर खेचायचे, त्यानंतर इझिली दोरी पलटली जाते। तर सुरुवातीला घेतल्यानंतर मग जो 2 इंचापर्यंत जर आपल्याला हाताला लागते दोरी तेवढी जर पलटली तर मग काय करायचं आहे, तर दोरा जो आहे तो दोऱ्याला ताण पडू द्यायचा नाही आहे आणि दोरी मात्र हलगत ओढून घ्यायची आहे। ती कशी, हे अशा पद्धतीने थोडी थोडी करून दोरी अशी ओढून घ्यायची आहे। दोऱ्याला ताण पडू द्यायचा नाही, कापड थोडं थोडं हाताने असं ओढून घ्यायचं आहे, दोरीला लूज सोडायचं आहे मध्ये इथे पहा, आणि मग दोरी पुढे ओढायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने इथे दोरी पकडून ठेवायची आणि मग म्हणजे दोरा पकडून ठेवायचा आहे आणि मग हे कापड पुढे ओढायचे, म्हणजेच दोऱ्याला ताण पडू द्यायचा नाही। दोरा जर तुटला तर सगळी प्रोसेस परत पहिल्यापासून करावी लागेल, म्हणून दोरी बनवताना एवढी काळजी घ्यायची, दोऱ्याला ताण पडू द्यायचा नाही। आता थोडीशी दोरीचं टोक जर बाहेर आला तर मग अगदी 1 सेकंदामध्ये पूर्ण दोरी पलटून होते। हे अशा पद्धतीने आता ही पूर्ण दोरी पलटून झालेली आहे। फक्त एवढी काळजी घ्यायची की दोरा तुटू द्यायचा नाही। तर चला, दोरी बनवण्याची अगदी सोपी पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे।
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. दोरी बनवण्याची ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून अवश्य सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.